नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. समोरील दृश्यामध्ये तुम्हाला एक डेक्कन जिमखान्याकडे जाणारा एक विना स्वरूपामधला एक पूल दिसतोय. मी सध्या मुठा नदी शेजारी आहे आणि मुठा नदी शेजारी ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. हे मंदिर खूप पुरातन आहे मित्रांनो. हे जवळपास चिमाजी आप्पा पेशव्यांनी याची निर्मिती केलेली आहे. याचं जे बांधकाम आहे ते 1734 सालामध्ये करण्यात आलेलं आहे आणि 1737 सालामध्ये याचं पूर्ण काम होऊन या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. मी सध्या मंदिराच्या समोर उभा आहे आणि समोरच तुम्हाला पणत्या लावण्याचा एक खांब दिसतोय आणि बाजूला संस्थानतर्फे चप्पल स्टँड हे मोफत करण्याची जागा आहे. ही जी समाधी आपल्याला दिसते श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे यांची आहे आणि याच ठिकाणी त्यांच्या ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्या पत्नीने सुद्धा सती गेल्या होत्या. तर आता हे जे समोर दिसतंय ते श्री काळूबुवा महाराज समाधी मंदिर आहे, जे मंदिराचे पुजारी होते. आणि हा जो आपल्याला कळस दिसतोय समोरील गेटमध्ये हे मंदिराचा जो समोरील भाग आहे, ह्या भागात पूर्ण दगडामध्ये बांधण्यात आलेला आहे. हा काळ्या पाषाणमध्ये हे मंदिराचं काम करण्यात आलं होतं. मी आता मंदिराच्या आवारामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी नंदी महाराजांसाठी पण एक छानसं मंदिर बांधलेलं आहे. हे नंदी महाराजांची काळ्या पाषाणामधली एक कोरीव मूर्ती आहे आणि ही पण अत्यंत पुरातन मूर्ती आहे. या ठिकाणी मी दर्शन घेतल्यानंतर समोरच आपल्याला पेशव्यांनी बांधलेलं जे शिवालय आहे, ओंकारेश्वर महादेव मंदिर, याचं जे बांधकाम आहे ते काळ्या पाषाणामध्ये करण्यात आलेलं आहे आणि 1734 सालामध्ये या मंदिराचं बांधकाम मला सुरुवात झाली होती. हे अत्यंत मुठा नदी शेजारीच बांधण्यात आलेलं आहे आणि याच्यावरून 1961 साली जे पानशेत धरण फुटी झाली होती, त्या ठिकाणी एवढं पाणी शिरलं होतं, अख्ख्या पूर्ण वाहून गेलं होतं नदीकाठचं, पण या मंदिराची एक दगडसुद्धा हलला नाही. तर हे असं शिवालय आहे मित्रांनो. तुम्ही नक्की या ठिकाणी या, महादेवाचं दर्शन घ्या आणि महादेवाला तुम्ही जे काय मागणार ते तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार. गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर पूर्ण दगडाने बांधलेलं मंदिर आपल्याला दिसतंय आणि अत्यंत काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये तुम्हाला एकदम फ्रीजसारखं जे वातावरण आहे एसीसारखं ते आपल्याला इथं दिसून येतं. तर मंदिर खूप पुरातन आहे आणि मंदिराचा जो कळस आहे तो विजापूरच्या कारागिरांद्वारे बांधण्यात आलेला आहे. हे जे शिल्पकला आहे मित्रांनो, ही विजापूरची शिल्पकला आहे आणि त्याचा जो खालचा भाग आहे तो दगडाचा, ते आपल्या महाराष्ट्रातल्या कारागिरांनी बांधण्यात आलेला आहे. आणि मंदिराच्या शेजारी समोरच भवानी मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला शनिदेवाचं सुद्धा मंदिर आहे आणि बजरंगबलीचं सुद्धा मंदिर आहे. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप चांगला आहे. मी अशाच चांगले व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येणार. त्यासाठी तुम्हाला माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही नक्की फॉलो करावं लागेल. आणि हे मंदिर खूप पुरातन आहे. पेशव्यांनी जे बांधलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. तुम्ही अशाच छान व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.